हॅलो मित्रांनो, मी आहे मोहसिन सर आणि आज आपण 10 बोर्ड सीईटीचा नेक्स्ट सेशन घेणार आहे। यामध्ये आपण जॉमेट्रीचा 6 नंबरचा चॅप्टर बघणार आहे, ट्रिग्नोमेट्री। आता आपण ट्रिग्नोमेट्रीचा बेसिक बघूया। आपण लास्ट इयरला आणि या वर्षासाठी जे काही फॉर्म्युले बघितलेले तर हे फॉर्म्युले तुम्हाला पूर्ण लर्न करायचे, कारण एग्जाम मध्ये कोणत्याही फॉर्म्युल्यावरून कसा पण क्वेश्चन येऊ शकतो आणि तुम्हाला जो ट्रिग्नोमेट्री रेशोचा पर्टिक्युलर अँगलसाठी जो काही रेशो हा जो काही दिलेला आहे पर्टिक्युलर अँगलसाठी तो पण लर्न करायचा आहे। तर आपण एक एक फॉर्म्युले बेसिक फॉर्म्युले बघूया। साइन थीटा माहिती आहे, इफ इन अ राइट अँगल ट्रायंगल थीटा इज एन ॲक्यूट अँगल देन साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस। त्याचा रेसिप्रोकल होतोय कोसेक थीटा। कोसेक म्हणजे काय? हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड। तर साइन आणि कोसेक हे काय असतात? एकमेकांचे रेसिप्रोकल आहे। कॉस थीटा अँड सेक थीटा दे आर रेसिप्रोकल ऑफ इच अदर। कॉस थीटा इज इक्वल टू adjacent side divided by hypotenuse and sec theta is equal to hypotenuse upon adjacent side. Then tan theta and cot theta they are reciprocal of each other. Tan theta is equal to opposite side upon adjacent side and cot theta is equal to adjacent side upon opposite side. आता साइनचा रेसिप्रोकल कोसेक आहे, आपण कसं लिहिणार? साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा, कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा। ते रेसिप्रोकल असं लिहित आहे। सपोज साइन थीटा 3 अपॉन 5 आहे तर कोसेक काय तो रेसिप्रोकल 5 अपॉन 3। then cos theta is equal to 1 upon sec theta is equal to 1 upon cos theta। ते एकमेकांचे रेसिप्रोकल आहे। tan theta is equal to 1 upon cot theta is equal to 1 upon tan theta। tan आणि cot एकमेकांचे रेसिप्रोकल आहे। tan theta is equal to sin upon cos theta, cot theta is equal to cos upon sin theta। हे बेसिक फॉर्म्युला आहे, कारण tan हा sin cos चा रेशो आहे आणि cot हा cos sin चा रेशो आहे। आता जे रेसिप्रोकल असतात त्याचं मल्टिप्लिकेशन 1 येत आहे। sin थीटा मल्टिप्लाय बाय कोसेक, साइन आणि कोसेक एकमेकांचे रेसिप्रोकल आहे, मग त्यांचा प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन 1 येतो। sin थीटा मल्टिप्लाय बाय कोसेक थीटा इज इक्वल टू 1, देन cos थीटा मल्टिप्लाय बाय सेक थीटा इज इक्वल टू 1, tan थीटा मल्टिप्लाय बाय cot थीटा इज इक्वल टू 1। आता आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचे बेसिक 3 फॉर्म्युले बघणार आहे। फर्स्ट ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1। साइन स्क्वेअर थीटा आणि कॉस स्क्वेअर थीटा यांची ॲडिशन 1 असते। देन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा, ही सेकंड ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे। 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा। 1 प्लस कॉट स्क्वेअरची जी ॲडिशन आहे ती कोसेक स्क्वेअर थीटा असते। याच्यावरून आपण बरेच फॉर्म्युले बनवू शकतो। साइनचा कॉसचा बनवू शकतो, इथे टॅन आणि सेक थीटाचा बनवू शकतो, त्यानंतर इथे कॉट आणि कोसेक थीटाचा बनतोय। म्हणजे प्लस मायनस करून बाकी टर्म शिफ्ट करून आपण डायरेक्टली याच्यावरून अजून 2-2 फॉर्म्युले बनवू शकतो। म्हणजे प्रत्येकाचे 3-3 फॉर्म्युले असतात। किती असतात? 3-3 फॉर्म्युले। तर एक्झाममध्ये जसं दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण त्याला यूज करणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं आता एक लक्षात ठेवा की या टॉपिकचा वर्ड प्रॉब्लेम पार्ट काय झालेला आहे? रिड्यूस झालेला आहे, रिड्यूस सिलेबस। दुसरा पार्ट आहे की आपल्याला जे काही रेशो फाइंड करायचे असतात तो विचारला जाणारा क्वेश्चन आहे। समजा साइनवरून कॉस विचारतील किंवा टॅनवरून सेक थीटा विचारतील, कॉटवरून कोसेक थीटा विचारतील किंवा कसा पण क्वेश्चन विचारला जाईल। साइन आणि कॉसवरून टॅन विचारला जाईल, पण त्याला अजून एक क्वेश्चन जर समजा 2-3 क्वेश्चन येत आहे तर एक त्या टाईपचा असेल रेशो फाइंड, एक रेशो दिला आहे त्यावरून दुसरा फाइंड करायचा आहे। पण एक क्वेश्चन असा असेल की ज्यामध्ये जसं टॅन 45 प्लस साइन 30 असं काहीतरी दिलेलं असेल, मग तुम्हाला इथे अँगल माहिती पाहिजे तरच तुम्ही ॲडिशन लिहू शकता। तर टॅन 45 किती असतो? 1 आहे, साइन 30 किती आहे? हाफ आहे, मग 1 आणि हाफची ॲडिशन काय होते? तर ती 3/2 येते। तर तुम्हाला हे सगळं माहिती पाहिजे। हा टेबल तुम्हाला लर्नच करावं लागेल, कारण यावरती कसा पण क्वेश्चन येऊ शकतो। तर आता हा टेबल लर्न कसा करायचा? तुम्ही 1 ते 2 मिनिटात हा टेबल पूर्ण लिहू शकता। याची ट्रिक अशी आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे? पहिले तर 0 लिहायचं आहे आणि नंतर काय लिहायचं आहे? 1। पहिले मी 0 लिहिला, नंतर काय लिहिलं आहे? 1। आता 0 आणि 1च्या मध्ये पहिले मी 0 लिहितोय आणि नंतर काय लिहितोय? 1। 0 आणि 1च्या मध्ये एक्झॅक्ट सेंटरला काय येतोय? हाफ। 0 आणि 1 या दोघांचा ॲव्हरेज काय येतोय? हाफ येतोय। 0 आणि 1च्या मध्ये एक्झॅक्टली हाफ नंबर असतो, तर हाफ नंबर येतोय, दोघांचा ॲव्हरेज हाफ आहे। आता काय करायचं आहे? इथे मी √2 घेतोय। काय घेतोय मी? √2। कोणता नंबर घेतला? √2। 1/2 लाच 1/√2 म्हटलं, 2 ला √2 केलेलं आहे, फक्त काय केलेलं आहे? फक्त √2। आता पुढच्या पार्टमध्ये मला √3 घ्यायचा आहे। काय घ्यायचं आहे मला? √3। तर √3/2, तर इथे √2 आहे डिनॉमिनेटरला, इथे √3 आहे। म्हणजे कन्सेप्ट लक्षात ठेवा, 0, 1 घ्यायचा, त्यांचा जो ॲव्हरेज आहे त्यांच्यामध्ये एक्झॅक्टली येणारा नंबर तो हाफ लिहायचा आहे। हाफ नंतर काय लिहायचं आहे? याचा हाफच पुढे लिहायचा आहे, इथे फक्त √2 करायचं आहे। हाफचं हे √2 करायचं आहे आणि इथे √3 करायचं आहे। म्हणजे मी नंबर असे लर्न केले, 0 लिहिला मी, 0 पासून स्टार्ट केला, 1 लिहिला, नंतर दोघांचा जो ॲव्हरेज आहे तो हाफ आहे, हाफ येतोय दोघांच्या मध्ये नंबर, मग हाफचंच 1/√2 केलंय
आणि रूट टूच्या पुढे काय आहे तो √3, तर √3/2. या सगळ्यांचं डिनॉमिनेटर 2 2 2 आहे, फक्त इथे √2 आहे. तर हा 2 2 2 लक्षात ठेवा, सेम डिनॉमिनेटर आहे. इथे √2 आहे, इथे काय √3. आता हा जो सिक्वेन्स आहे हा साईनचा आहे. 0 हे बघा साईनचा 1/2 वरती दिसतोय, तर 1/√2 इथे दिसतोय, √3/2 आणि 1, √3/2 आणि 1. हा जो सिक्वेन्स मी तयार केला हा साईन थिटाचा आहे. तर साईन थिटाला काय करायचं आहे, इन्व्हर्ट करायचं आहे. हा जो सिक्वेन्स आहे तो चेंज करायचा आहे. काय करायचं, उलटा लिहायचा आहे. 0 ने स्टार्ट केलं, 1 ने एंड झालेला आहे. आता 1 ने लिहिणार आहे आपण, 1 √3/2 1/√2 1/2 0. हाच सिक्वेन्स इन्व्हर्ट केला आहे आपण, उलटा लिहिलेला आहे, बरोबर आहे. आता साईन आणि कॉसचा रेशो काय असतो, टॅन. तर साईन डिवायडेड बाय कॉस इज इक्वल टू टॅन. 0/1 काय होतं 0, 1/2 √3, 2 डिनॉमिनेटर कॅन्सल, 1/3 येतं आन्सर. इथे √2 डिनॉमिनेटर कॅन्सल, 1/1 म्हणजे 1 येतोय, 2 डिनॉमिनेटर कॅन्सल, √3/1 म्हणजे √3 येत आहे, 1/0. जर 0 डिनॉमिनेटर असेल तर असा नंबर नसतो, असा नॉन डिफाईन्ड नंबर असतो. 0 डिनॉमिनेटर कधीच नसतो, लक्षात ठेवा. तर 0 हा काय नॉन डिफाईन्ड नंबर आहे. आता प्रत्येकाचा रेसिप्रोकल लिहायचा आहे. साईनचा रेसिप्रोकल काय होतंय, कोसेक थिटा. 0ला डिनॉमिनेटर 1 घेतलेला आहे, त्याचा रेसिप्रोकल 1/0 नॉन डिफाईन्ड. 0 डिनॉमिनेटर आला म्हणजे नॉन डिफाईन्ड. 1/2चा रेसिप्रोकल 2/1, 1/√2चा रेसिप्रोकल √2/1, √3/2चा रेसिप्रोकल 2/√3 आणि 1 ॲज इट इज. 1चा रेसिप्रोकल 1च आहे. आता कॉसचा रेसिप्रोकल लिहायचा आहे. 1चा रेसिप्रोकल 1च होतो, √3/2चा रेसिप्रोकल 2/√3, 1/√2चा रेसिप्रोकल √2/1, 1/2चा रेसिप्रोकल 2/1 आणि हे 0ला डिनॉमिनेटर 1 घेतलेला आहे म्हणजे 1/0 होतो तो रेसिप्रोकल. इथे जर मी 1 घेतला तर 1/0 होतं रेसिप्रोकल, तो असं नॉन डिफाईन. आता टॅन आणि कॉटचा तुम्ही हाच सिक्वेन्स उलटा लिहिला तरी चालेल. टॅन जर हा इन्व्हर्ट करायचा आहे, 1/0 देन √3 देन 1/√3 आणि 0. हाच सिक्वेन्स उलटा लिहायचा आहे कॉटसाठी. टॅन आणि कॉटसाठी एकमेकांचा उलटा लिहायचा आहे. जसं साईनचं उलटं आपण कॉस लिहिलं होतं, टॅनचं उलटं काय लिहायचं आहे, कॉट, म्हणजे तो इन्व्हर्ट करायचा आहे. बाकी रेसिप्रोकल लिहायचे. तर या प्रकारे तुम्ही 1.5 ते 2 मिनिटात हा टेबल फास्ट तयार करू शकता आणि जो क्वेश्चन विचारला आहे त्याचा आन्सर देऊ शकता. कारण सिम्पल आहे, जर तुम्हाला हे अँगल माहीत नाही आहे तर तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व करता येणार नाही आहे. तर फर्स्ट हा टेबल लर्न करा. या टेबलवरती डेफिनेटली एक तरी क्वेश्चन विचारला जाणार आहे. आता आपण कन्व्हर्जन बेस फॉर्म्युली बघणार आहे. तर साईनचं कन्व्हर्जन कॉसमध्ये होतं, कॉसचं कन्व्हर्जन साईनमध्ये होतं आहे. कसं होतंय बघा, साईन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. समजा साईन हा 60 दिलेला आहे, साईन 60 डिग्री दिलेला आहे, तर त्याच्या कॉसचं कन्व्हर्जन कसं करतात, तर 90 मधून 60 मायनस करायचा म्हणजे त्याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल लिहायचा. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय, इफ द सम ऑफ 2 अँगल्स इज 90 डिग्री देन दोज अँगल्स आर कॉल्ड एज अ कॉम्प्लिमेंटरी. तर 60चा कॉम्प्लिमेंटरी काय होतो, 30 होतो. 60 + 30 किती होत आहे, 90. तर साईन 60 असेल तर इथे काय येतो, 90 मायनस 60 किती होतो, 30. तर कॉसचं कन्व्हर्जन पण साईनमध्ये येतो. कॉस थिटा इज इक्वल टू साईन 90 मायनस थिटा. देन कोसेकचं कन्व्हर्जन सेक थिटामध्ये आणि सेक थिटाचं कन्व्हर्जन कोसेक थिटामध्ये होतं. कोसेक थिटा इज इक्वल टू सेक 90 मायनस थिटा. तर कोसेकचा जो अँगल आहे 90 मधून मायनस करायचा, मग सेक थिटामध्ये इथं कन्व्हर्जन होत आहे. सेक थिटा इज इक्वल टू कोसेक 90 मायनस थिटा. हे पण सेम तसंच करायचं आहे. आता टॅनचं कन्व्हर्जन कॉटमध्ये आणि कॉटचं कन्व्हर्जन टॅनमध्ये होत आहे. तर टॅन थिटा इज इक्वल टू कॉट 90 मायनस थिटा. सपोज टॅन थिटा हा 45 आहे, टॅन थिटा हा 45 आहे, तर कॉट किती येणार आहे, 90 मधून 45 मायनस केला 45, तर कॉट 45 येणार आहे. तर इथे तेच आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगल लिहायचे. 45 + 45 90, 30चा कॉम्प्लिमेंटरी 60, 30 + 60 90, 20चा कॉम्प्लिमेंटरी 70, 20 + 70 90. त्यानंतर 10चा कॉम्प्लिमेंटरी 80 येतो, 80 + 10 किती होता, 90. तर या साईडला कॉम्प्लिमेंटरी अँगल लिहायचा म्हणजे 90 मधून तो अँगल मायनस करून कॉम्प्लिमेंटरी अँगल मिळतोय. तर कॉट थिटा इज इक्वल टू टॅन 90 मायनस थिटा. आता ट्रिग्नोमेट्रीमध्ये नेमके क्वेश्चन कसे विचारले जातात, ट्रिकी क्वेश्चन आहे. यामध्ये जे काय आपण ट्रिग्नोमेट्रीचा टेबल बघितला रेशोचा, तर त्यावरून पण क्वेश्चन विचारलेले आहे. आणि ट्रिकी क्वेश्चन जास्त येण्याचे चान्सेस ते या टॉपिकवरती, कारण कोणताही पार्ट तुम्हाला सॉल्व्ह करायला दिला तर त्याचं क्वेश्चन वेगळ्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं असणार, तर तुम्ही कन्फ्यूज होणार आहे. पण आपण काय करू, त्याच टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करू. बाकी तर तुम्हाला रेग्युलर क्वेश्चन फॉर्म्युलावरून सॉल्व्ह करता येतात, म्हणून आपण यामध्ये डिफरंट असे ट्रिकी क्वेश्चन बघूया. तर फर्स्ट आहे साइन थिटा मल्टिप्लाय बाय कोसेक थिटा इज इक्वल टू डॅश डॅश. खाली 4 ऑप्शन आहे. साइन थिटा कोसेक थिटा रेसिप्रोकल आहे म्हणून त्यांचं मल्टिप्लिकेशन 1 येत आहे. देन सेकंड साइन 90 मायनस थिटा इज इक्वल टू 1/√2. तर साइनचा एक 90 मायनस थिटा असा अँगल आहे की त्याचा रेशोचा जो रेशो आहे जो आपण ट्रिग्नोमेट्री टेबलमध्ये बघतो त्या अँगलशी रिलेटेड 1/√2 आहे. बट आपण ट्रिग्नोमेट्री टेबलमध्ये जर बघितलं
साईन 45 1/√2 आहे, म्हणजे हा 90 मायनस थिटा, या दोघांचं कंपॅरिझन केलं फ्रॉम 1 and 2 तर आपल्याला RHS इक्वल दिसते ते LHS इक्वल दिसते, म्हणजे साईनचे हे दोन्ही अँगल इक्वल आहे. साईन 90 मायनस थिटा इज इक्वल टू साईन 45, म्हणजे 90 मायनस थिटा इज इक्वल टू 45. थिटा मायनस आहे राईट साईडला प्लस होतो, 45 प्लस आहे लेफ्ट साईडला मायनस, 90 मधून 45 मायनस केले आन्सर 45. देअरफॉर थिटा इज इक्वल टू 45. थिटा अँगल किती येतोय 45 येतोय. देन थर्ड बघूया आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा ही आयडेंटिटी आहे, सेकंड आयडेंटिटी, त्याचा आन्सर आहे सेक स्क्वेअर थिटा. देन क्वेश्चन नंबर 4. तर 4 मध्ये विचारले साइन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. तर आता इथे काय करायचं आहे आपल्याला, साइन थिटा आणि कॉस थिटा इक्वल दिलेले, देन फाइंड द टॅन थिटा. इफ साइन थिटा कॉस थिटा दे आर इक्वल देन फाइंड द टॅन थिटा. या दोघांची व्हॅल्यू जर सेम आहे तर तुम्हाला टॅन फाइंड करायचा आहे. तर साइन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. सपोज या दोघांचा रेशो आपण एक्स कन्सिडर करू, टॅन थिटाचा फॉर्म्युला काय, साइन अपॉन कॉस, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. तर साइन आणि कॉसचा रेशो सेम आहे, एक्स एक्स हा कॅन्सल होतो, आन्सर काय येतो 1 येतो. आपण जस्ट फॉर्म्युला यूज केला टॅनचा, की टॅन काय साइन आणि कॉसचा रेशो आहे, साइन कॉस रेशो सेम आहे, समजा तो एक्स असेल एक्स एक्स कॅन्सल होऊन आन्सर काय येतं 1 येतं. देन क्वेश्चन नंबर 5. 2 tan 45 मायनस 2 sin 30. आता tan 45 ची व्हॅल्यू 1 आहे आणि ते sin 30 ची व्हॅल्यू काय हाफ आहे, मग इथे 2 इंटू tan 45 म्हणजे 2 इंटू 1, 2 1 जा 2, आणि इथे sin 30 ची हाफ लिहायची व्हॅल्यू 2 इंटू साइन थिटा म्हणजे 2 इंटू हाफ, 2 2 कॅन्सल 1 येतो, 2 मायनस 1 1, आन्सर काय येतं 1. तर या टाईपचे क्वेश्चन या एंट्रन्समध्ये विचारले जाऊ शकतात, म्हणून तुम्ही ट्रिग्नोमेट्री टेबल काय करा लर्न करा. आणि काही ठिकाणी कन्व्हर्जन फॉर्म्युले आपण यूज करणार आहे, त्याचं एक एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन नंबर 6. 2 sec 10 डिग्री मल्टिप्लाय बाय कॉस 10 डिग्री. आता बघा सेक थिटा आणि कॉस थिटा, सेक थिटा आणि कॉस थिटा काय असतात, रेसिप्रोकल एकमेकांचे. तर सेक थिटा मल्टिप्लाय बाय कॉस थिटा इज इक्वल टू 1. कॉसचा रेसिप्रोकल सेक थिटा आहे किंवा सेकचा रेसिप्रोकल कॉस थिटा आहे, तर दोन्ही एकमेकांचे रेसिप्रोकल आहे, आणि रेसिप्रोकलचं मल्टिप्लिकेशन जर अँगल सेम आहे तर रेसिप्रोकलचं मल्टिप्लिकेशन काय येतं 1 येतो. रेसिप्रोकल एकमेकांना कॅन्सल होता, तर सेक थिटा कॉस थिटा यांचं मल्टिप्लिकेशन 1 येतो. सेक थिटा मल्टिप्लाय बाय कॉस थिटा इज इक्वल टू 1. तर इथे आपण काय केलंय, या दोघांना कंबाईन करून याचा आन्सर 1 लिहिलेलं आहे, आणि 2 1 जा काय होतो 2, म्हणजे फायनल आन्सर 2 येते. देन 7 नंबरचा क्वेश्चन. कॉट थिटा मल्टिप्लाय बाय टॅन थिटा इज इक्वल टू 1. तर हे पण काय एकमेकांचे कॉन्व्हर्स आहे, कॉट आणि टॅन एकमेकांचे कॉन्व्हर्स आहे, कॉन्व्हर्सचं मल्टिप्लिकेशन 1 येत आहे. तर 8 नंबरचा क्वेश्चन. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येतं कोसेक स्क्वेअर थिटा. ही आयडेंटिटी आहे, या आयडेंटिटीमध्ये जी थर्ड आयडेंटिटी म्हणतो आपण 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा, त्याचा आन्सर काय कोसेक स्क्वेअर थिटा. आता पुढे 9 नंबरचा क्वेश्चन आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर आहे अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर आहे. तर आता याचं एक फायनल आन्सर फाइंड करायचं आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर आहे अपॉन 1 प्लस कॉट स्क्वेअर आहे. तर याला असं काही कन्वर्ट करायचं आहे, सगळे फॉर्म्युले अप्लाय करायचे जे जे इथे लागू होत आहे, आणि त्याचं कन्वर्जन कशात होतं हे फायनल आन्सर फाइंड करायचं आहे. कारण याप्रमाणे इथे काय केलेलं आहे ऑप्शन दिलेले आहे. तर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे काय होतो सेक स्क्वेअर थिटा. तर ही सेकंड आयडेंटिटी आहे. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा, ही थर्ड आयडेंटिटी, ही सेकंड आणि थर्ड. तर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाच्या ऐवजी सेक स्क्वेअर थिटा लिहिला, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटाच्या ऐवजी कोसेक स्क्वेअर थिटा लिहिला, म्हणजे या दोन आयडेंटिटी आहे, याची आपण RHS लिहिली. आता सेक स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे डिवाइड, सेक स्क्वेअर थिटा डिवाइडेड बाय कोसेक स्क्वेअर थिटा, हे डिवाइड असतात. तर सेक थिटा त्याचा रेसिप्रोकल होतो 1 अपॉन कॉस थिटा, इथे स्क्वेअर आहे म्हणून इथे स्क्वेअर होतो 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. कोसेकचा रेसिप्रोकल काय होतो साइन, 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा. आता हे डिवाइड आहे तर काय होतो मल्टिप्लाय, मल्टिप्लाय करताना रेसिप्रोकल करायचं आहे. 1 अपॉन साइनचा रेसिप्रोकल साइन अपॉन 1, साइन स्क्वेअर थिटा अपॉन 1, साइन स्क्वेअर थिटा इंटू 1 साइन स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 कॉस स्क्वेअर थिटा. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन खाली डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन, साइन स्क्वेअर थिटा आपण कॉस स्क्वेअर थिटा येतोय. साइन अपॉन कॉस म्हणजे काय असतो टॅन, मग इथे स्क्वेअर आहे म्हणून इथे स्क्वेअर लिहायचा टॅन स्क्वेअर थिटा. तर टॅनचा फॉर्म्युला आहे साइन अपॉन कॉस, म्हणजे इथे आपल्याला आन्सर काय मिळालं टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजे तुमच्या लक्षात आलंय जे आपण टू प्रूफ पार्ट होता ट्रिग्नोमेट्रीमध्ये 1-2 क्वेश्चन दिलेले होते, तर त्याप्रमाणे हे की याचा आन्सर काय येतं म्हणजे LHS दिलेली ना, आपण काय फाइंड करतोय RHS, म्हणजे सिम्प्लिफाय करतोय थोडक्यात, त्याला आपण फॉर्म्युले अप्लाय करून सिम्प्लिफाय करतोय. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 10. 9 कॉट स्क्वेअर थिटा मायनस 9 कोसेक स्क्वेअर थिटा. मला इथे सिंपल एक दिसतंय की 9 काय कॉमन आहे, तर 9 कॉमन घेऊया. तर 9 कॉमन घेण्याच्या अगोदर एक फक्त आपण चेंज करू, इथे आपण आयडेंटिटी यूज करू. थर्ड आयडेंटिटी काय
1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. कोसेक स्क्वेअर थिटाच्या ऐवजी 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा लिहायचं आहे. मग इथे सॉरी कॉमन नाही घ्यायचं इथे, तर 9ने मल्टिप्लाय करायचं आहे. 9 1 जा 9, 9 इंटू कॉट स्क्वेअर थिटा, 9 कॉट स्क्वेअर थिटा प्लस मायनस मायनस. आता कॅन्सल काय होत आहे, 9 कॉट स्क्वेअर थिटा मायनस 9 कॉट स्क्वेअर थिटा. कॉट स्क्वेअर थिटाचे जे काही इथं रेशो असेल तो सेम असेल. हा 9 कॉट स्क्वेअर थिटा प्लस आहे, हा 9 कॉट स्क्वेअर थिटा मायनस आहे, म्हणून अपोजिट साईन आहे म्हणून कॅन्सल झाले. आन्सर काय आहे तर -9. आन्सर काय आलं -9. तर सिम्पल इथे आयडेंटिटी सबस्टिट्यूट केली, 9ने मल्टिप्लाय केले आणि जो पार्ट कॅन्सल होतोय त्यानंतर राहिलेला नंबर काय आहे फायनल आन्सर आहे. देन 11 नंबरचा क्वेश्चन, 1 मायनस साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू टॅन थिटा. तर आपल्याला काय करायचं आहे, फाइंड द थिटा अँगल फाइंड करायचा आहे. खाली 4 ऑप्शन आहे, तर त्यामध्ये डिफरंट अँगल दिलेले आहे. तिथे 45 आन्सर आलं पाहिजे, तर आपण फाइंड करू थिटा नेमका कसं फाइंड करता येईल. आता हे बघा सिम्पल आहे, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, 1 मायनस साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. तुम्हाला आयडेंटिटी माहिती आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय होतो 1 होतो. मग त्यावरून एक फॉर्म्युला बनतो. जर समजा आपण कॉस स्क्वेअर थिटाला शिफ्ट केलं तर हा फॉर्म्युला बघा काय बनतोय, मी तुम्हाला इथे लिहून दाखवतो. समजा साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए फर्स्ट आयडेंटिटी इज इक्वल टू 1. तर इथे हा प्लस आहे मायनस होतो. बघा आपल्याला काय मिळत आहे, साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हा साइन स्क्वेअर प्लस आहे, राईट साईडला मायनस झाला, तर 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे काय झाला कॉस स्क्वेअर आहे. तर आपण आयडेंटिटी यूज केलेली आहे, तर 1 मायनस साइन स्क्वेअर ए हा कशाने रिप्लेस केला आहे कॉस स्क्वेअर आहे. तर कॉस स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए दोन्ही सेम आहे, दोघांचा रेशो एकमेकांना. ॲक्च्युली हा कॉसने कॅन्सल होते, याची व्हॅल्यू कॅन्सल होते. या दोघांची कॉस आहे दोघांची व्हॅल्यू सेम आहे, ती एकमेकांना कॅन्सल होते. कॉस स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए कॅन्सल झाले. आन्सर काय तर 1. टॅन थिटा किती आलेला आहे 1 आलेला आहे. तर टॅन थिटा जर 1 येतोय तर ट्रिग्नोमेट्री टेबलमध्ये टॅनची व्हॅल्यू 1 कधी असते जेव्हा 45 अँगल असतो. बट टॅन 45 इज इक्वल टू 1. आपल्या माहितीनुसार ट्रिग्नोमेट्री टेबलमध्ये काय सांगितलं आहे की टॅन 45 काय आहे 1 आहे. मग जर टॅन 45 1 आहे तर या दोन्ही व्हॅल्यू सेम आहे, देअरफॉर थिटा इज इक्वल टू 45. तर थिटाची व्हॅल्यू काय आहे ते 45 येते. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा एंट्रन्सला विचारला जाऊ शकतो किंवा याच्यासारखा सिमिलर क्वेश्चन येऊ शकतो. देन क्वेश्चन नंबर 12, 2 tan 30 अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर 30. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, टॅन 30ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून हे सिम्प्लिफाय करायचं आहे. बट इथे जे फायनल नंबर येणार आहेत ते आन्सर नाही दिलेलं. हा जो √3 रेशो आहे कोणत्या अँगलसाठी टॅनचा ते आन्सर दिलेलं आहे. मग आता कधी कधी वेगळे आन्सर दिलेले असणार आहे, मग ते तुम्हाला काय करायला टॅली करावं लागणार आहे. तर इथे टॅन 30ची व्हॅल्यू आहे, टॅन 30 फ्रॉम ट्रिग्नोमेट्री टेबल 1 अपॉन √3. काय ती व्हॅल्यू 1 अपॉन √3. मग इथे 2 tan 30 म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय टॅन 30ची व्हॅल्यू 1 अपॉन √3. टॅन 30 इज रिप्लेस बाय 1 अपॉन √3. मग 2 1 जा 2 आणि अपॉन काय येते √3. आता इथे 1 मायनस टॅन स्क्वेअर 30 या व्हॅल्यूचा स्क्वेअर होतो, तर टॅन 30 1 अपॉन √3ने रिप्लेस होते. 1चा स्क्वेअर 1 येतो, √3चा स्क्वेअर 3, स्क्वेअर रूट कॅन्सल होतं या √3साठी, इथं 3 येतो. आता इथे क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे, इथे डिनॉमिनेटर 1 लिहिलेला आहे. क्रॉस मल्टिप्लाय करून इथे डिनॉमिनेटर इक्वल केला, 3 1 जा 3, 1 1 जा 1 आणि 3 1 जा 3 म्हणजे 3 मायनस 1 अपॉन 3. तर 3 मायनस 1 काय येतो 2 अपॉन 3 येतोय. आता वरती पण एक फ्रॅक्शन आहे, खाली पण एक फ्रॅक्शन आहे. हा फ्रॅक्शन डिवाइड आहे, वरती काय होतो मल्टिप्लाय करताना रेसिप्रोकल करायचा. तर डिवाइडचा मल्टिप्लाय झाला, इथे रेसिप्रोकल होत आहे 3 अपॉन 2. तर 2 कॅन्सल करायचा आहे, 2 काय करायचा कॅन्सल. मग 3 अपॉन √3 असा आन्सर आलेला आहे. बट हा जो 3 आहे आपल्याला रॅशनलाइज द डिनॉमिनेटर करायचा आहे, त्याच्यामध्ये बरेच स्टेप जातील. मी तुम्हाला सिम्पल स्टेप सांगतो इथे काय करायचं. जर आपल्याला डिनॉमिनेटर रॅशनलाइज करायचं आहे तर सिम्पल स्टेप आहे, तुम्हाला माहिती आहे 3 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ काय 9 आहे. मग 9चे फॅक्टर 3 3 जा आणि म्हणजेच √3 मल्टिप्लाय बाय √3. तर 3चे फॅक्टर आपण असे लिहू शकतो बघा. 3 काय आहे स्क्वेअर रूट ऑफ 9, 9चा स्क्वेअर रूट 3 आहे आपल्याला माहिती आहे. 3 इज स्क्वेअर रूट ऑफ 9. देन 9चे फॅक्टर 3 3 जा, आता दोघांचे रूट सेपरेट केले, √3 मल्टिप्लाय बाय √3 म्हणजे 3 जो आहे आपण असा लिहिलेला आहे √3 मल्टिप्लाय बाय √3. तर 3च्या ठिकाणी आपण √3 मल्टिप्लाय बाय √3 लिहिलेला आहे. थोडक्यात 3चे फॅक्टर लिहिले
हा 3 कॅन्सल होतो, आन्सर काय येतो √3. बट √3 आन्सर दिलेलं नाहीये, आन्सर आहे tan 60. कारण tan 60 ची व्हॅल्यू काय येते √3. ट्रिग्नोमेट्री टेबलमध्ये √3 tan साठी जी व्हॅल्यू दिलेली तो अँगल आहे tan 60 = √3. मग √3च्या ऐवजी तिथे tan 60 असा आन्सर दिलेला आहे. हे पण तुम्हाला माहिती पाहिजे, कारण टेबल तुम्ही काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही बघशाल की 2-3 क्वेश्चन असे विचारलेले तर पटकन टेबल बनवून घ्यायचा आणि लगेच टेबलवरून काय करायचे, हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आता क्वेश्चन नंबर 13 दिलेला आहे. sin θ = 11/61. देन फाइंड cos θ. तर साइन वरून cos फाइंड करायचा, म्हणजे फर्स्ट ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यूज करायची. sin² θ + cos² θ = 1. मग साइनची जी व्हॅल्यू आहे ती सबस्टिट्यूट केलेली आहे. 11/61, 11चा स्क्वेअर 121, 61चा स्क्वेअर 3721. हा प्लस आहे राईट साईडला मायनस. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन 3721 1 3721, 121 1 121 आणि असं एक मल्टिप्लिकेशन 3721 1 3721. आता यांची सबट्रॅक्शन 3600 येते. हा रेशो तयार झाला. cos² θ = मग आपल्याला कॉसची व्हॅल्यू फाइंड करायची, इथे स्क्वेअर रूट घ्यायचा. स्क्वेअर रूट ऑफ 3600 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3721. 3600 याचा स्क्वेअर रूट 60 आणि 3721 हा 61चा स्क्वेअर आहे, म्हणजे त्याचा स्क्वेअर रूट काय आहे 61. मग cos θ = 60/61. आन्सर काय येतं 60/61 इज फायनल आन्सर. आता नेक्स्ट पार्ट 14 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 14, 6 tan² θ - 6 cos² θ. आता बघा तुम्हाला इथे 6 cos² θ दिसतोय, असा दिसतोय 6 cos² θ. तर तुम्हाला माहिती आहे 6 cos² θ, समजा मी इथं 1 लिहिला फॅक्टर, 6 1 6, तर 1/cos² θ. कॉसचा रेसिप्रोकल काय असतो sec θ. तर 1/cos θ म्हणजे काय असतो sec θ. तर इथे आपण काय केलेलं आहे, 6च्या जोडीला 1 फॅक्टर घेतला, 6 1 6, 1/cos² θ म्हणजे sec² θ होत आहे. तर इथे आपण काय केलेलं आहे 6 sec² θ लिहिलेलं आहे. आता या दोघांमध्ये 6 कॉमन घेतलेला आहे, tan² θ - sec² θ. तर tan² θ आणि sec² θ या दोघांची सबट्रॅक्शन काय असते ते बघूया आपण. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी 2 यूज करू आपण. या सेकंड आयडेंटिटीमध्ये काय सांगितलं आहे, 1 + tan² θ विच इज इक्वल टू sec² θ. आता tan - sec θ करायचं आहे, हा प्लस आहे मायनस होतो, 1 प्लस आहे काय होतो मायनस. तर tan² θ - sec² θ विच इज इक्वल टू -1. तर या दोघांची जी व्हॅल्यू आहे सबट्रॅक्शनची ती -1 आहे. tan² θ - sec² θ विच इज इक्वल टू -1. याची जी सबट्रॅक्शनची व्हॅल्यू आहे ती आपण -1 सबस्टिट्यूट केली. 6 1 6 आणि प्लस मायनस काय होतंय मायनस, इथे -6 आन्सर येत आहे. फायनल आन्सर आपल्याला काय मिळालं आहे -1. इथे परत तेच आहे, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी फक्त यूज केलेली आहे, त्याचं थोडं कन्वर्जन केलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 15, 1 - tan² 45 आणि 1 + tan² 45 याची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. तर आता tan 45 काय असतो 1 असतो. tan 45 ची व्हॅल्यू इथे 1 सबस्टिट्यूट केली, tan 45 1 आहे, तर 1चा स्क्वेअर 1 होतो आणि इथे 1चा स्क्वेअर 1 होतो. दोन्ही ठिकाणी tan ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. 1 - 1 0 होतो, 1 + 1 2, 2 ला 0 ने डिवाइड केलं 2 0 0, आन्सर 0 येत आहे. पण 0 दिलेलं नाही आहे, त्यांनी असं सांगितलं आहे की 0 हा कोणत्या रेशोसाठी व्हॅल्यू आहे, तर sin 0, साईनचा जो 0 अँगल असेल तर आन्सर काय येतो 0 येतो, त्याची व्हॅल्यू 0 येते ट्रिग्नोमेट्रिक टेबलवरून. मग आन्सर दिलेलं आहे sin 0. टेबलमध्ये जी व्हॅल्यू आहे ती जर तुम्ही बघितली तर लगेच तुमच्या लक्षात येईल sin 0 0 आहे, पण 0च्या ऐवजी sin 0 हे आन्सर इथे दिलेलं आहे. तर आता आपण यामध्ये अजून एक क्वेश्चन सॉल्व्ह करूया. 1-2 क्वेश्चन आहे असे बेसिक, त्याने तुम्हाला अँगल कसे फाइंड करायचे त्याची प्रॅक्टिस होऊन जाईल.
आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 16. तर यामध्ये जे मिसिंग अँगल आहे तो कसा फाइंड करायचा ते बघणार आहे आपण. कॉस 40 प्लस एक्स इज इक्वल टू साइन 30. आता हा पार्ट आपल्याला गिवन पार्ट आहे, म्हणजे दिलेली इन्फॉर्मेशन आहे. तर साइन 30ची व्हॅल्यू काय, हाफ आहे. मग राईट हँड साईड आपल्याला माहिती आहे, म्हणून साइन 30ची व्हॅल्यू ट्रिग्नोमेट्रिक टेबलवरून डायरेक्टली लिहिलेली हाफ. आता कॉस 40 प्लस एक्स, तर कॉस 40 प्लस एक्स हा जो अँगल आहे, कॉस 40 प्लस एक्स याच्यासाठी व्हॅल्यू हाफ आहे. पण ट्रिग्नोमेट्री टेबलमध्ये दिसतंय की कॉस 60 हाफ असतो. कॉस 60 काय असतो, हाफ. जर RHS इक्वल आहे यांची, तर LHS काय होते, इक्वल. मग LHS लिहिलेली कॉस 40 प्लस एक्स इज इक्वल टू कॉस 60. जर RHS इक्वल आहे तर LHS काय होते, इक्वल. मग LHS लिहिलेली, म्हणजेच कॉसचा हा अँगल आणि हा अँगल जर दोघांच्या व्हॅल्यू सेम आहे, म्हणजेच अँगल सेम असतील. हा रेशो कॉसचा सेम आहे, याचा अर्थ इथे अँगल इक्वल आहे. 40 प्लस एक्स इज इक्वल टू 60 डिग्री. 40 प्लस इथे मायनस होतो राईट साईडला, एक्सची व्हॅल्यू काय येते, 20 येते. देअरफॉर इथं मिसिंग जो अँगल आहे तो 20 आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, साइन A प्लस बी √3/2 आणि साइन बी हाफ दिलेला आहे. तर तुम्हाला A आणि B अँगल फाइंड करायचा आहे. साइन A प्लस बी √3/2, बट फ्रॉम ट्रिग्नोमेट्री टेबल साइन 60 इज इक्वल टू √3/2. ट्रिग्नोमेट्री टेबलमध्ये काय दिसतंय, ही व्हॅल्यू कशाची आहे, साइन 60ची. मग आता यावरून काय, राईट हँड साईड इक्वल आहे, ते LHS म्हणजे लेफ्ट हँड साईड काय होते, इक्वल. म्हणजे त्यांचा अँगल इक्वल होतं. A प्लस बी म्हणजे किती, तो 60. याला 1 नंबर दिलेला आहे. नंतर साइन बी हाफ दिलेला आहे, गिवन इन्फॉर्मेशन आहे. देअर बट साइन 30 इज इक्वल टू हाफ. बट ट्रिग्नोमेट्री टेबलमध्ये हाफ व्हॅल्यू कशासाठी आहे, साइन 30 साठी. म्हणजेच इथे RHS इक्वल आहे, LHS इक्वल होते. म्हणजे बी अँगल किती, हा 30 आहे. म्हणजे इथे 30 असेल तेव्हाच ही हाफ व्हॅल्यू असेल. तर B30 आलेला आहे, या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करू. A प्लस बी इज इक्वल टू 60. तर बीची व्हॅल्यू 30 आहे, प्लस हे राईट साईडला मायनस होते, 60 मायनस 30 विच इज इक्वल टू 30. देअरफॉर अँगल A 30 येतोय आणि अँगल B पण काय येतोय, 30 डिग्री येतोय. देअरफॉर बोथ अँगल्स आर 30 डिग्री. तर इथे व्हॅल्यू मॅच होते बघा. 30 प्लस 30 किती होते, 60. म्हणजे साइन 60 साठी व्हॅल्यू असते. आणि इथे साइन बी म्हणजे इथे बीची व्हॅल्यू 30 आहे, साइन 30 साठी काय असते, व्हॅल्यू हाफ असते. तर आपल्याला A आणि B अँगल विचारलेला आहे. खाली तसे ऑप्शन दिलेले असतील, तर अँगल A 30 आणि अँगल B ऑल्सो 30. तर आजचे जे काही आपण ट्रिग्नोमेट्री जेवढे एक्झाम्पल घेतलेले बेसिक आणि ट्रिकी आहे, तर यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त काय करा, फॉर्म्युला बेस्ड जे एक्झाम्पल आहे ते सॉल्व्ह करा, त्याची प्रॅक्टिस करा. हे तुम्हाला जे डायजेस्ट असेल त्याच्यामागे MCQ पॅटर्नमध्ये मिळतील, अपेक्षितमध्ये पण आहे क्वेश्चन. तर आपल्या बुकमध्ये पण टेक्स्टबुक बोर्डचे काही क्वेश्चन पण आहे, तर टेक्स्टबुकमध्ये पण असतील. हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस करा. कारण ट्रिग्नोमेट्री खूप जास्त चान्सेस आहे की ट्रिकी क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, कारण ते स्ट्रेट फॉरवर्ड डायरेक्ट व्हॅल्यू विचारणार नाहीये. तर या टाईपचे असे काहीतरी क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर याचा पण तुम्ही चांगला स्टडी करा, नक्कीच यामध्ये पण तुम्हाला चांगले मार्क्स भेटतील. तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. ओके, बाय बाय.